नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आपण आज बघतोय कंबाईन ग्रुप बी 2022 इकॉनॉमिक्स ह्या विषयाचे PYQ. तर आपण ह्या अगोदर पण बरेच PYQ कवर केलेले आहेत की जे तुम्ही यशस्वी शाळेच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकतात. तर आपण सुरू करूया आजच्या सेशनला. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. ओके, लेट्स स्टार्ट अवर टुडेज सेशन. कंबाईन ग्रुप बी 2022चे इकॉनॉमिक्सचे PYQ. ओके, मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पत संस्थाची संख्या ही सर्वाधिक होती? तर ते आहे महाराष्ट्र, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. ओके, पुढे बघूया. 1993 सरकारने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. तर ते होते C. रंगराजन. 1993 C. रंगराजन यांनी समिती नेमलेली होती. पुढे बघूया. सन 2017 ते 17-18 भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक FDI 23.6% डॅश ह्या क्षेत्रात होती. तर ती होती कम्युनिकेशन सर्व्हिस या क्षेत्रामध्ये. संप्रेषण सेवा, कम्युनिकेशन सर्व्हिस. वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2020-21च्या अर्थसंकल्पात 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या डॅश शहरी केंद्रासाठी 2,217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. तर 42 शहरासाठी. ओके, पुढे बघूया. आपल्याला जोड्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बघूया. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग हा आहे साखर उद्योग. त्यानंतर बघूया. देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग सुती कापड उद्योग. जलद औद्योगिकरण करण्यास कारणीभूत ठरणारा उद्योग लोह व स्टील उद्योग. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा वाहन उद्योगमध्ये होतो आहे. आपलं उत्तर आहे 3. पुढे बघूया. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून डॅश दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवाल ते टिप्पणी करू शकतात. तर किती दिवसाच्या आत? 60 दिवसाच्या आत. ते 60 दिवस म्हणजे 2 महिन्याच्या आत ते टिप्पणी अहवालावर काही टिप्पणी करू शकतात. तर पुढे बघूया. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला डॅश असे म्हणतात. तर त्याला म्हणतात प्राथमिक तूट. पुढे बघूया. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ओके, तर आपण विधाने विचारात घेऊया. काय लिहिलंय? लोकसंख्येसाठी 25% भार. ओके, हे पुढे बघूया. प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार. आणि राज्याच्या दरडोई उत्पादनाच्या वाढीसाठी 16.5% भार. आणि राज्यामधील उत्पादनाच्या समानतेसाठी 25% भार. तर याचा आन्सर आहे 25% भार हे खरं आहे. आणि राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेचा भाव हा 25% भार हे खरं आहे. म्हणजे A आणि D खरं आहे. तर आपलं उत्तर आहे 1. पुढे बघूया. खालील विधान विचारात घ्या. ओके,
तर ठेव विमा आणि पत हमी मंडळ कायदा संसदेने 2021 मंजूर केला. तर ओके, ठेव विमाविषयी आपल्याला विचारलेला आहे, तर हे बरोबर आहे. आता बघूया, ठेव विमाचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो, तर हे चुकीचं आहे. ठेव विमाचा हप्ता हा सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे, तर हे पण बरोबर आहे. तर ए आणि सी आपलं बरोबर आहे. तर उत्तर येतं आहे 2. पुढे बघूया 65. ओके, संपूर्ण विचारात घ्यायचे विधान आणि याच्यामध्ये योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर संपूर्ण ग्रामीण रोजगार सप्टेंबर 2001 सुरू करण्यात आली, बरोबर आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 सुरू करण्यात आली, हे पण बरोबर आहे. आणि नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1990 ग्रामीण गरिबांच्या कायद्यांची सुरुवात करण्यात आली, तर हे चुकीचं आहे. आपलं उत्तर आहे ए आणि बी. ओके, पुढे बघूया 2016ची NK सिंग समिती ही डॅश संबंधित होती, तर ती संबंधित होती वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. पुढे बघूया, भारतात 1980 ते 1985 ह्या काळात लहान जमीन धारकात होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कारणे बघायची आहे. तर बघूया, वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि ग्रामीण कर्ज बाजारीपणा आणि वेगाने वाढलेली संयुक्त कुटुंब. ओके, संयुक्त कुटुंब व्यवस्था ही नाही आहे, तर आपलं उत्तर आहे ए, बी आणि सी. पुढे बघूया, राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर इथे सार्वजनिक क्षेत्रात 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आले, तर ते उभारण्यात आले दुसरी पंचवार्षिक योजना, सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये उभारण्यात आले. बघूया, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्टे नाही, तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे कुठले उद्दिष्ट नाही आहे, तर मुलांसाठी मध्यान्ह भोजन, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे उद्दिष्ट आहे, सार्वत्रिक लसीकरण हे पण त्याचं उद्दिष्ट आहे, आणि 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारल्यास प्रोत्साहन हे पण त्याचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकचा परिणात्मक मौद्रिक उपाय नाही, तर ते आहे नैतिक समजावणी, हा त्यांचा मौद्रिक उपाय नाही. तर बँक दर हा उपाय त्यांचा आहे, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण, बँक रेट, कॅश रिझर्व्ह रेशियो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशियो, तर हे त्याचे मौद्रिक उपाय आहे. ओके, तर हे होते आपले कंबाईनचे आपले इकॉनॉमिक्सचे प्रश्न. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. थँक्यू.